या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत संजय गांधी निराधार व वयोवृद्ध श्रावण योजनेचे अनेक विषयावर निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। संजय गांधी निराधार विशेष सहाय्यक योजना अंतर्गत विधवा महिलांना नोटीस देण्यात आली आहे। त्यांची मुलं त्यांना सांभाळत नसल्याचं शहानिशा न करता पेन्शन बंद करण्यात आली आहे। याची चौकशी करून पेन्शन चालू करण्याबाबत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे फॉर्म सर्कल चौकशी मार्फत आधी 21,000 रुपयाचा उत्पन्न दाखला मिळत होता, पण आता कागदपत्र क्लिअर असताना देखील मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून 40 ते 50,000चा दाखला मिळतो। याची चौकशी करून नागरिकांना 21,000 रुपयाचा दाखला मिळावा व न्याय मिळावा। संजय गांधी निराधार शहर मध्य कार्यालयामध्ये ऑनलाईन प्रकरण चालू करण्याबाबत विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विधवा महिलांच्या बाबतीत तपासणी करून ज्या विधवा महिलांची मुलं 25 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा विधवा महिलांचं अनुदान तात्काळ बंद करण्याचे आदेश व नोटीस देण्यात आली आहे। यामध्ये विधवा महिलांची मुलं ही परगावी शिक्षणाकरिता शिकण्यास गेलेली आहेत, त्यांची मुलं कामासाठी परगावी गेलेली नाहीत, हे कधी आपल्या आईला सांभाळत नाहीत, त्यांची चौकशी करण्यात यावी। ज्या विधवा महिलांचं पेन्शन बंद करण्यात आलंय त्या महिलांना न्याय मिळावा व बंद करण्यात आलेलं पेन्शन पुन्हा चालू करावं। जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार सर्व खाते हे ऑनलाईन झाली आहेत, ज्यामध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचं कार्यालय शहर मध्य कार्यालयामध्ये ऑफलाईन अर्ज स्वीकारला जातोय। यामध्ये नागरिकांना ऑफिसपर्यंत यावं लागतं। या कार्यालयामध्ये सर्व ऑनलाईन करण्यात यावं असे सर्व विषयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी संस्थेचे सचिव जननायक विश्वभूषण कांबळे, जीवनदीप इस्लाग संस्थेचे संस्थापक सुहास एडक, नागनाथ यमुल, सामाजिक कार्यकर्ते राहुल दुपारगुडे, राहुल गायकवाड, जायप्पा गवळी, सुरेश कोळी, दत्ता चव्हाण, राम कोळी, राजशेखर कुटेकर, गायकवाडबाई, दोटेबाई, मानेबाई, नारायण कुमार गुंडा आदी मान्यवर उपस्थित होते। आज दिनांक 27/5/2022 रोजी संजय गांधी निराधारच्या अनेक समस्या सोलापूरमधल्या जनतेला अडचणीला सामोरे जावं लागत आहे। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार व शासकीय कामामध्ये जसे पाहिजे तसं काम होत नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। यामध्ये ज्या लोकांचे काम व्हायला पाहिजे होते हे तात्काळ न होता त्याला कमीत कमी 2-2, 3-3 वर्षे जात आहेत। त्यामुळं सोलापूरमधली जनता नाराज झालेली आहे। संजय गांधी निराधारचे सहाय्यक योजनेअंतर्गत सर्व महिलांना नोटीस देऊन त्यांची मुलं 25 वर्ष पूर्ण झाले त्यांचे पेन्शन बंद करण्यात आलेले आहे, पण याची कुठली शहानिशा चौकशी न करता व त्यांना विचारपूस न करता यांचा मनमानी कारभार डायरेक्ट त्यांची पगार पेन्शन बंद करण्यात आलेले आहे। हे कुठं तर तात्काळ थांबलं पाहिजे। या प्रकारे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे 21,000च्या उत्पन्न दाखल्याखाली कमीत कमी 60 ते 70,000 उत्पन्न देत आहेत। यामध्ये लोकांनी नाही का संजय गांधी निराधार हे लागू कसं होणार त्यांना, याचाही कुठेतरी विचार केला जावा, हे विषय आम्ही त्यामध्ये मांडलेला आहे। आणि त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार मध्ये मनमानी कारभार चालू आहे। ऑफलाईनमध्ये पैसे घेऊन घेण्याचं काम करत आहे, अशी कुठली गोष्ट नाकारता येत नाही। हा अधिकारी लोकांचे मनमानी कारभार चालू झालेला आहे। या ठिकाणी यामध्येही आमचा विषय मांडलेला आहे। हे पूर्ण आम्ही तक्रार जिल्हाधिकारी श्यामा पवार मॅडमला आम्ही देण्यात आलेला आहे आणि याची तात्काळ बैठक बसवून सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करते असे मॅडमने आश्वासन दिलेले आहेत आणि ह्याचा लवकरात लवकर निकाल लागेल आणि सोलापूरमधले जे निराधार आहेत, जे श्रावणबाळ योजना जे महिला आहेत त्या लोकांना न्याय मिळेल अशी मी आशा बाळगतो। मध्ये जे व्यक्ती श्रावणबाळचे संजय गांधीचे सर्व प्रकरणं घेऊन येते ते त्यांना दाद भेद घेत नाही, ते त्यांना आवाज करून दमदाटी देऊन सनी हाकलून देते ते त्यांना विचारायला गेल्यानंतर तुम्हाला कंप्लेंट करेल म्हणून सनी असं पण म्हणते ते लोक। तर ह्याची खचून चौकशी व्हायला पाहिजे। विजापुरे अजून गायकवाड हे अत्याचार करायला लागले ते श्रावणबाळचे संजय गांधीचे तुम्ही घराचे मालकचे नोटरी करून आणा, नोटरी केल्यानंतरच आम्ही मंजूर करणार। ज्याही लोक भाडे करणार राहते ते ज्यांची नोटरी पाहिजे आम्हाला। अजून गोरगरीब राहते ते गोरगरीबाचं तुमच्या घरामध्ये TV आहे का, मोबाईल आहे का, तुमच्या घरात ताजमहल आहे का, झोपडी आहे तुमची, असं घर पण धमकी देऊन शनी विचारतात। हा बायकांना घाबरून जातात, ते विचारायला मनच करत नाही, ते वापस रडत जाते ते, पण त्यांची काळजी कोणीही घेत नाही। ते तुमचं घर खाली झाल्यानंतर घर खाली झालं दुसरीकडे गेल्या म्हणून त्याने नामंजूर करून टाका लागले ते त्यांची खचून चौकशी व्हायला पाहिजे। या लोकांची मस्ती जिरवायला पाहिजे। हे गायकवाड अजून विजापुरेची
जय हिंद जय महाराष्ट्र.